मुंबईत पुन्हा एकदा मराठी भाषेची गळचेपी झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आलाय। जोगेश्वरी पश्चिम येथील कायटेक पार्क मधील कंपनीत मराठी बोलण्यावरून वाद झालाय। ऑफिसमध्ये मराठीत बोलल्यामुळे 2 कर्मचाऱ्यांना उठाबशा काढायला लावलाय। पगार रोखल्याचाही आरोप। ही माहिती मिळताच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनीला दणका दिलाय। मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर व्यवस्थापकाने जाहीर माफी मागितली। आपने उनको काम पे से जब जाने के लिए बोला, बराबर है। आपको पता है महाराष्ट्र में लेबर लॉ है, बराबर है। आपको उनको नोटिस देनी चाहिए थी। आपको उनको अगर चीजें गलत लग रही है आपको उनको शो कॉज इश्यू करना चाहिए। मुंबई आपली महाराष्ट्र आपली उद्या तुमच्यावर पण अत्याचार आता काय असेल ना ते समोर सांगा ते काय असेल गोष्टी ते घाबरायचं ना काय गोष्टींवर हे जे फोन आहे ना हे बंद हे तुझ्या उठाबशा आहे ना बंद कर नहीं तो गाँव बिल को छुट्टी मेरे से आप हर बार हर महीने छुट्टी जा रहा है। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी संजय गडते। संजय, नेमकं घडलंय काय, कशा पद्धतीने आरोप केले जातात? नक्कीच मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम परिसरामधील ही अत्यंत एक धक्कादायक अशी घटना आहे। एका परप्रांतीय कार्यालय मालकाकडून मराठी भाषेची गळचेपी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। हे परप्रांतीय व्यक्तीच्या कार्यालयामध्ये ज्या 2 मराठी मुली कामावर असताना आपसात मराठीत बोलत असल्यामुळे मालकाकडून त्यांना मराठीत बोलण्यास बंदी घालण्यात आली आणि मात्र या संदर्भात मराठी मुलींना कार्यात मराठी बोलू नका असे आदेश देखील या कार्यालयाकडून देण्यात आले होते। मात्र या संदर्भात संबंधित ज्या मुली आहेत त्यांनी तक्रार जी आहे ती मनसेकडे केली होती। त्यानंतर मनसेचे विभागाध्यक्ष प्रशांत राणे आणि मनसे कामगार सरचिटणीस केतन नाईक यांनी या कार्यालयामध्ये घुसून मराठीची गळचेपी करणाऱ्या परप्रांतीय मालकाला जो जाब विचारला होता आणि यानंतर कुठे आक्रमक झालेल्या मनसेपुढे परप्रांतीय मालकाला जी आहे ती माफी मागावी लागली। मराठी भाषेचा अवमान करणार नाही अशी दिलगिरी देखील त्यांनी यापुढे व्यक्त केली आहे। राज ठाकरे यांची देखील त्यांनी माफी मागितली। मात्र नक्कीच संजय, जरी मनसेच्या कारवाईनंतर दणक्यानंतर माफी मागितलेली असली तरी मुंबईतले प्रकार थांबणार कधी हा देखील एक प्रश्न आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। बिल को छुट्टी मेरे से आप हर बार हर महीने छुट्टी जा रहा है। तो छुट्टी जा रहा है तो क्या